दत्ताभाऊ नमस्कार. नमस्कार. खरं तर आज या ठिकाणी पंचमच्या माध्यमातून रानबाजी महोत्सव आयोजित केला आहे, काय सांगा? खरं तर पिंपरवाडी ग्रामस्थ आणि पंचम संस्था RCD आणि मुंबई फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून खरं तर हा वेगळा कार्यक्रम खूप दिवसांनी खरं तर पठार भागामध्ये झाला आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय माजी सरपंच मुकुंद गोडे असतील, गणपत गोडे असतील, रामदास मामा गोडे असतील किंवा बाळासाहेब गोडे, सकाराम गोडे, ही सगळी कंपनी इव्हन सगळे ग्रामस्थ आंबे पिंपरवाडीच्या ग्रामस्थांनी खरं तर हा चांगला उपक्रम हातामध्ये घेतला आहे. खरं तर रानभाज्यांचा उगम जो आहे तो ह्या पठार भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तिथली खरं तर ज्या काही सगळ्या महिला आहेत, पुरुष आहेत, यांनी रानभाज्या त्याच्यामध्ये करटुली, चायाची भाजी, कोळूची भाजी, त्याच्यानंतर कुरडूची भाजी, कावळीच्या मुळे, अशा अनेक प्रकारचे ज्या काही रानभाज्या आहेत जेणेकरून त्याचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. ते खाल्ल्यानंतर माणसाच्या आरोग्यावरती परिणाम होतोय. आपण पाहतोय आज समाजामध्ये किती रासायनिक आणि डुप्लिकेट पदार्थांना खरं तर त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये उत आला आहे. तर त्याच्यावरती मात करण्यासाठी खरं तर ह्या रानभाज्या फार सोयीस्कर आहेत. नाचणीचं पीक या ठिकाणी आहे, वरईचं पीक आहे, ज्या नाचणीच्या भाकरीपासून चांगलं जीवनसत्व मिळते. हे सगळं जे आपण ज्याला ओरिजिनल गावठी म्हणतो, ते गावठी जे उत्पादन आहे ते खरं तर या परिसरामध्ये मिळतं आहे. आणि पिंपरवाडी हे जुन्नर तालुक्यातील सगळ्यात छोटं महसुली गाव आणि त्या ग्रामस्थांनी खरं तर हा अतिशय चांगला उपक्रम घेतला आहे. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. दत्ताभाऊ, जे काही तुम्ही नाचणीचा आता उल्लेख केला, वरईचा उल्लेख केला, ही पिकं कुठंतरी आता कमी प्रमाणात या ठिकाणी उत्पादित होत आहेत, काय या संदर्भात सांगाल? काय झालं की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या बियाण्यांनी उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यामुळे हे जे काय मुळे नाचणी असेल, वरई असेल, सावा असेल, किंबहुना तांबड्या रायबोग भात असेल, जे काही देशी वाण होते, हे खरं तर जास्त उत्पन्न घेण्याच्या नादामध्ये शेतकरी इतर ठिकाणी गेला आणि ते उत्पादन खरं तर कमी व्हायला लागलं. परंतु आता नैसर्गिक शेतीशिवाय, सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. परत पहिले दिवस आणण्यासाठी खरं तर पंचम आणि ह्या ग्रामस्थांनी मला असे विशेष वाटलं की नाचणी उत्पादक त्याचा पण एक वेगळा अध्यक्ष आहे आणि ही सगळी जे काही उत्पादन वाढण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती खरं तर पिंपरवाडीपासून सुरू झाली. ते संपूर्ण परिसरामध्ये त्याचा जो काही याचा वाटा आहे तो सगळी लोक ग्रामस्थ उचलतील आणि 100% याचा फायदा होईल. अनेकदा जे काही रानभाज्या आहे त्याचं उत्पादन केलं जातं, मात्र अनेकदा जो काही मुद्दा आहे तो मार्केटिंगचा त्या ज्या काही शेतकऱ्यांपुढे येऊन थांबतो, त्याबद्दल काय? खरं तर रानभाजीच्या बाबतीमध्ये आता लोक अवेअर झालेले आहेत. मी मगाशीच बोलता म्हटलोय की जुन्नर मार्केट कमिटीला आपण हे करू आणि जर समजा ही ग्रामीण विक्री कला जी आहे ती ग्रामस्थांनी जर आत्मसात केली आणि दर रविवारी जो आपला आठवड्याचा बाजार आहे त्या ठिकाणी जरी उपलब्ध करून दिली, जसं जुन्नरमध्ये मच्छी बाजार आहे, तांदूळ बाजार आहे, तसं रानभाजीसाठी सुद्धा मी गणपत गोडे असतील किंबहुना मुकुंद असेल, आम्ही सगळेजण मिळून तालुक्याचे जे काही सभापती आहेत, संजयराव काळे किंबहुना बाकीच्या लोकांना भेटून त्यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून आपले 5-6 स्टॉल तरी त्या ठिकाणी लागले पाहिजे असा प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे.